अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. श्री भगवानुवाच इदंतु ते इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. भगवान म्हणाले, हे मत्प्रिय अर्जुना, तू मत्सररहित असा शुद्ध भक्त आहेस, म्हणून मी तुला हे अतिशय गोपनीय अनुभवासह आत्मज्ञान सांगतो. ते जाणण्याने तू संसाराच्या दुःखातून मुक्त होशील. राजविद्यामज राजमुह्यं पवित्रं इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्य सुसुगं कर्तुमं व्ययम्. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गोपनीयात अत्यंत गोपनीय म्हणजे गोपनीयांचा राजा आहे. हे अत्यंत शुद्ध ज्ञान आहे. ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता करणारे आहे. ते अविनाशी आहे, आचरण्यास फार सुखकर आहे. अश्रद्धानां पुरुषा धर्मास्यास्य परन्तप अप्राप्यं मा निवर्तन्ते मृत्यू संसारवर्त्मनि. हे शत्रुविजयी अर्जुना, जे या भक्तियोगाच्या मार्गावर श्रद्धा ठेवीत नाहीत त्यांना माझी प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. ते मृत्यूरूप संसारात परत येऊन जन्ममृत्यू पावतात. मया ततमिदं सर्वं जगद्व्यक्तमृतीनां मत्स्थानी सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. मी आपल्या ठिकाणी अव्यक्त रूपाने हे सर्व जग व्यस्तारिले किंवा व्यापलेले आहे. माझ्या ठाई सर्व भूते आहेत, पण मी त्यांच्या ठाई नाही. न च मत्स्थानी भूतानि पश्य मे योगमेश्वरं भृतन् भुन्नंत भूतस्थो ममात्मा भूतभावनः. ही सारी सृष्टी माझ्या ठिकाणी स्थित नाही. हे माझे योगेश्वरे पहा, मी जरी भूतांचे धारण पोषण करणारा आहे, सर्व भूतांना उत्पन्न करणारे, तरीसुद्धा माझा आत्मा भूतांच्या ठिकाणी स्थित नाही. यथाकाश स्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी त्युपधारय. सर्वत्र वाहणारा महान वायू ज्याप्रमाणे सर्वदा आकाशाच्या ठिकाणी स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठाई स्थित आहेत असंच जाण. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम्. हे कौन्तेय अर्जुना, कल्पाच्या अंती सर्व सृष्टी माझ्या प्रकृतीत लय पावते आणि नव्या कल्पाच्या आरंभी मी माझ्या शक्तीद्वारा सृष्टी पुन्हा निर्माण करतो. प्रकृती स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नं वशं प्रकृतेर्वशात्. संपूर्ण सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्याच संकल्पाने सृष्टी भूतांचा समुदाय मी पुन्हा पुन्हा निर्माण करतो आणि माझ्या संकल्पाने मी शेवटी सृष्टीचा संहार करतो. न च मां तानि कर्माणि निबद्धति धनंजया उदासीनवदासीनं सक्तं तेषु कर्मसु. हे धनंजया, सर्व कर्मे मला बंधन होत नाही, कारण की यात उदासीनासारखा राहून मी नेहमी अनासक्त असतो. मायाध्यक्षेण प्रकृती सुयते सुचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. ही अपरा प्रवृत्ती माझ्या अध्यक्षते कार्य करीत सर्व चराचर सृष्टी निर्माण करते. आणि हे कौन्तेय, या कारणामुळे सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. अवजानन्ति मूढा मानुषी तन्माश्रितं परम भाव जानंतो मम भूतमहेश्वरम. मनुष्याचा देह धारण केलेला मी जेव्हा अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक मला अवमानतात. त्यांना माझ्या दिव्य स्वरूपाचे आणि सर्वांचा अधीश्वर आहे याचे ज्ञान नसते. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरं चैवं प्रकृतिं मोहिनीं श्रिता
जे याप्रमाणे मोहित झालेले आहेत त्यांना राक्षसी आणि ईश्वरवादी स्वभाव धारण केलेला असतो. अशा मोहमयी अवस्थेत त्यांची भक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि ज्ञान हे सारे व्यर्थ असते. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यन्यन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. परंतु हे पृथापुत्रा अर्जुना, भ्रांत झालेले नाहीत असे जे महात्मेजन जे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते पूर्णपणे भक्तिभावात रममाण झालेले असतात, कारण ते मला भगवंताला सृष्टीचे आदिकारण आणि अव्यय असे जाणतात. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्त्यांच मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जे महात्मजन माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी आराधना करतात. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. ज्ञानयज्ञ करणारे इतर जे आहेत ते माझी उपासना अद्वय रूपात, विविध रूपात आणि विराट विश्वरूपातही करतात. अहम मृतरहम यज्ञ स्वदाहम औषधम हमेवाज्यम हमग्निरहम हुतम. मी श्रौतयज्ञ, स्मार्तयज्ञ मी, पितरांना अर्पण केलेलं मी, रोगहारी वनस्पती मी, दिव्यमंत्र मी आणि तप मी, अग्नी मी, अर्पिलेल्या आहुती मीच आहे. ती पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रमोंकार रुखसामयजोरेव. मी या जगताचा पिता, माता, आधार, पितामह आहे. जे ज्ञेय आहे, जे पवित्र आहे ते मी आहे. मी ओंकार आहे, मीच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही आहे. मी गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृत प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. मी सर्वांचे ध्येय, पोषण करता परमेश्वर, शुभ अशुभ यांचा शक्ती, निवासस्थान, धाम, आश्रय, अत्यंत प्रिय मित्र आहे. उत्पत्ती, प्रलय, सर्वांचा आधार, विश्रांतीस्थळ आणि अविनाशी कारणही मीच आहे. तपाम्यहमहं वर्ष निगृणाम्य सृजामि च अमृत चैव मृत्युश्च सदच्चाहमर्जुना. अर्जुना, मी उष्णता देतो, पाऊस थांबवतो, पाडतो. मी मूर्तिमान अमरत्व आहे. मी मृत्यू हे आहे. सत आणि असत मीच आहे. त्रैविद्यामा सोमपा मृतपा पुतपापा यज्ञे श्रीवा स्वर्गंती प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र नको लोकमनश्यती दिव्यांती देवे देव भोगवान. तिन्ही वेद जाणारे आणि सोमरस पिरणारे निष्पाप मनुष्य स्वर्गलोकाच्या प्राप्तीची इच्छा करून माझे अप्रत्यक्ष रूपाचे पूजन करतात. ते इंद्राच्या पुण्यलोकास पोहोचून स्वर्गात दिव्य उपभोगतात. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्यं मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. आणि या प्रकारे सवर्गातील विषयसुखाचा उपभोग देऊन पुण्य क्षीण झाल्यावर ते पुन्हा मृत्यूलोकात परततात. अशा रीतीने वेदांतील यज्ञयागादी श्रौतकर्म पाळणाऱ्यांचा काम्य व उपभोगाची इच्छा ठेवणाऱ्या लोकास फक्त क्षणभंगूर सुखाची प्राप्ती होते, कारण त्यांना वारंवार जन्ममृत्यू येतात. अनयाश्चिंतयो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे लोक अनन्य भावाने, भक्तिभावाने माझा दिव्य स्वरूपाचे चिंतन करत मला बसतात, त्यांना अप्राप्त झालेल्या गोष्टी मी त्यांना प्राप्त करून देतो. ज्याची प्राप्ती झाली आहे त्याचं संरक्षण करतो. येप्यन्य देवता भक्तान् यजन्ते श्रद्धयान्विता तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम्. हे कौन्तेय, श्रद्धेने युक्त होऊन जे दुसऱ्या देवतांची यज्ञद्वारा उपासना करतात तेही माझीच उपासना करतात, परंतु त्यांची ती आराधना अविधीपूर्वक असते, म्हणजे यथार्थ ज्ञानाने केलेली त्यांची आराधना नसते. अहम हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामविजानन्ति तत्त्वेनाश्च वन्ति ते. सर्व यज्ञाचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे. मीच सर्व यज्ञाचे लक्ष आहे, परंतु जे माझ्या यथार्थ दिव्य स्वरूपाला जाणत नाहीत ते पतन पावतात. यांते देवव्रता देवान् पितृयान्यांती पितृव्रताः
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम. देवतांचे उपासक देवतांना, पितरांचे पूजन करणारे पितरांना, भूतांचे पूजन करणारे भूतांना आणि माझे भक्त मलाच येऊन पोचतात. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मो भक्त्या प्रयच्छति तदहं व्यक्तप्रहृतमश्नामी प्रयतात्मनः. जर एखाद्याने प्रेमाने भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तर त्या शुद्धमती भक्ताने अर्पण केलेल्या पदार्थांचे मी सेवन करतो. यत् करोषि शवस यवश यदश्नासी यज्जो होषि ददासि यत् तत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदार्पणम. हे कुंतीपुत्र अर्जुना, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस, ते जे जे तू दान करतोस, देतोस, जप करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर. शुभाशुभ फलरैव मोक्षसे कर्मबंधनैः संन्यास योगयुक्तात्मा विभुक्ते मामुपश्यसि. अशा प्रकारे वागण्याने शुभाशुभ फलस्वरूप कर्मबंधने त्यापासून तुझी सुटका होईल आणि कर्मफळाचा संन्यास करण्याचा हा जो योग आहे त्यामुळे युक्तचित्र म्हणजे शुद्ध अंतःकरण असलेला तो मुक्त होऊन मलाच येऊन पोहोचेल. सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्योष्यसि न प्रियः ये भजन्ति मां मया भक्त्या मयि ते तेषु चाप्यमहं. मी कोणाचाही द्वेष करत नाही, तसेच मी कोणाचाही पक्षपातीही नाही. सर्वांच्या ठिकाणी माझा समभाव आहे, परंतु जे लोक माझी भक्तिभावाने सेवा करतात ते माझे सखे आहे. मीही त्यांचा सखा आहे, ते माझ्या ठायी आणि मीही त्यांच्या ठायी असतो. अपि चेत् दुराचारो भजन्तो मामन्य भाग साधुरेवस्य मंतव्य समज्ञ वसितो हिसहा. जरी कोणी अत्यंत दुराचारी असल्यास आणि तरी जो मला अनन्य भावाने भजत असेल तर तो साधूच समजला पाहिजे, कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय चांगल्या योग्य रीतीने झालेला असतो. क्षिप्रं भवन्ति धर्मात्मा शश्वच्छन्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तू फार लवकर पवित्र अंतःकरणाचा होतो आणि नित्यशांती पावतो. हे कौन्तेया, तू असे पक्के निश्चितपणे सत्य समज की माझा भक्त कधीही नाश पावत नाही. माम ही पार्थ व्यपाश्चित्य येपि स्यु पाप योनयः स्त्रियो वैश्यासुदा शूद्रास्तेपि यान्ति परागतिम. अर्जुना, जे माझा आश्रय करतात ते पाप योनीतले असले तसेच स्त्रिया, वैश्य, शूद्र यांनाही श्रेष्ठ गती प्राप्त होते. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्य सुखम लोकमिमं प्राप्य वजस्व माम. तर मग जे पुण्यवान ब्राह्मण तसेच भक्त, राजर्षी असणारे क्षत्रिय श्रेष्ठ माझी उपासना ह्या अनित्य दुःखमय लोकात करतात त्यांच्याबद्दल काही सांगायला पाहिजे काय? ते तर श्रेष्ठच आहेत. ते अनित्य आणि दुःखमयी लोकी तू प्राप्त झाला आहेस म्हणून तू माझी उपासना कर. मन्मनामवत भवत मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामैश्वसे युक्तैत्वमात्मा नम परमत्परायणः. मनाने नेहमी माझेच भजन कर, चिंतन कर, माझा भक्त हो, पूजन कर, मला नमस्कार कर. तू पूर्णपणे माझ्या ठिकाणी तन्मय झालास की निश्चितपणे मलाच येऊन पोचशील. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजगुह्य योग नाम नवम ध्यायः. अध्याय 10 विभूतियोग. श्रीभगवानुवाच भूय एव महाभायो शृणु मे परमं वच यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्री भगवान म्हणाले, मत्प्रिय महाभाव अर्जुना, तू माझं परमवचन पुनश्च ऐक. मी ते तुला तुझ्या हितार्थ सांगतो आणि तुला ते अतिशय आनंद होईल. न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षय अहमादिदेवानां महर्षिणा च सर्वशः. माझे प्रकटीकरण देवतांना कळत नाही आणि महर्षींनाही कळत नाही, कारण की देवतांचे आणि महर्षीचे सर्व प्रकारे आदिकारण मीच आहे. यो मामम जमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढं समर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते. जो मला अजन्मा, अनादि आणि सर्व लोकांचा श्रेष्ठ प्रभू असे जाणतो, तो सर्व मनुष्यात मोहरहित होऊन सर्व पापापासून मुक्त होतो. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यम दमशमः सुखम दुःखम भवो भाव भयम च भयमेव च.
अहिंसा समता तुष्टि तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथ्वीविधदा. बुद्धी, ज्ञान, संशय व मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, शांती, सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू, भय, निर्भयता, संहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश, अपयश इत्यादी सर्व प्राणिमात्राचे निरनिराळे भाव, स्थिती, वृत्ती माझ्यापासूनच निर्माण होतात. महर्षय सप्तपूर्वे च त्वारो मनमस्तथा मद्भावा मानसा जाता जाता येषां लोक इमा प्रजाः. 7 महर्षी, त्यांच्या पूर्वीचे दुसरे 4 महर्षी, तसेच म्हणू, हे सारे माझ्या मनाने निर्माण केलेले आहेत आणि या सर्व लोकातील सर्व प्रजा त्यांच्यापासून उत्पन्न झालेली आहे. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति सत्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो माझे ऐश्वर्य, योग, शक्ती यांना यथार्थ तत्वाने जाणतो तो अनन्य भक्ती योगपरायण होतो, यात संशय नाही. अहं सर्वस्य प्रभवो मत्त प्रवृत्ती प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः. मी सर्व आध्यात्मिक प्राकृत जगताचा उत्पत्ती करता आहे आणि माझ्यापासून सर्व वस्तूंची प्रवृत्ती आहे हे जाणून शहाणे तत्ववेत्ते लोक मला भजतात आणि संपूर्ण हार्दिकतेने माझी आराधना करतात. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मा नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझे शुद्ध भक्त निरंतर माझ्या चिंतनात तन्मय राहतात. त्यांचे प्राण मला अर्पणलेले असतात. एकमेकाला बोध करीत माझ्या कथा सांगत नेहमी अत्यंत संतुष्ट आणि रममाण असतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं तदाभिबुद्धयोगे तं येन मामुपयान्तते. जे प्रेमाने मला सतत बसतात, माझी आराधना करतात, त्यांना मी तो बुद्धियोग देतो की जे योगे ते मला येऊन प्राप्त होतील. तेषामेवानुकंपार्थम अहम ज्ञानजं तमः नाशयात्मात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या अंतःकरणाला असणारा मी तेजस्वी ज्ञानरूप दीपाने त्यांच्या मनात अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. अर्जुन उवाच परब्रह्म परं धामं पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्याम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वा मृषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषिची. तुम्हीच परब्रह्म, परमधाम, श्रेष्ठ स्थान, आश्रय आणि पावन परम तत्व आहात. तसेच तुम्ही दिव्य शाश्वत पुरुष, चिन्मय देवादिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी तुम्ही आहात. तुम्हाला देवर्षी नारद, असित, देवली, व्यास यासारखे महर्षी हेही तुमच्याविषयी असंच म्हणतात. स्वतः तुम्हीही मला तेच सांगता. सर्वमेतमृतं मन्ये यन्मा वदसि केशवः नहि ते भगन् व्यक्ती विदुर्देवान दानवः. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितलेले आहे ते संपूर्णपणे सत्य मानतो. भगवान, देवांना आणि दानवांना तुमचे स्वरूप माहीत नाही. स्वयमेवात्मानं वेत्थं तत्पुरुषोत्तम भूतभावन भूतेषु भूतेश देवदेव जगत्पते. खरोखर तू एकटा किंवा तुझ्या स्वतःच्या शक्तीने तू स्वतःला जाणतोस. हे सर्व भूतांना उत्पन्न करणारा भूतेशा, देवादिदेवा, पुरुषोत्तमा, तू सर्व जगताचा स्वामी आहेस. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिर्भिलोकानां त्वं व्याप्य तिष्ठति. ज्या विभूतीने दैवी शक्तीच्या योगाने तू या सर्व लोकांना व्यापून राहिला आहेस त्या विभूती तू कृपा करून मला विस्ताराने सांग. कथं विद्यामहं योगिं स्वां सदा परिचिन्तयन् केषु च भावेषु चिंत्योऽसि भगवन् मया. हे योगेश्वरा, तुमचे चिंतन स्मरण करीत असता मी तुम्हाला कसे जाणावे आणि हे भगवान कोणकोणत्या विविध स्वरूपात मी तुमचे चिंतन करावे. विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिः शृण्वतो नास्ति मे मृतं. हे जनार्दना, तू आपली योग शक्ती विभूती मला विस्ताराने पुन्हा सांग, कारण तुझे अमृतमय भाषण श्रवण करीत असता माझी तृप्ती कधीच होत नाही. श्री भगवान वाच
हन्तैते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. ठीक आहे. तर माझ्या ठिकाणी दिव्य विभूती आहेत, त्यापैकी हे कुरुश्रेष्ठ अर्जुना ज्या प्रमुख विभूती आहेत त्या तुला सांगतो, कारण माझ्या विस्ताराला ऐश्वर्याला अंत नाही. अहमात्मा गृढाकेश सर्वभूताशया स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतान मंत एव च. हे गुडाकेश अर्जुना, मी सर्व जीवाच्या अंतर्यामी असणारा आत्मा आहे. तसेच मी सर्व सृष्ट पदार्थांचा आदी मध्य आणि अंत्यही मीच आहे. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविवरंशमान् मरीचिर्मरुतास्मस्मि नक्षत्राणाम् अहं शशी. आदित्यामध्ये आदित्यच्या 12 पुत्रात विष्णू मी आहे. तेजस्व्यामध्ये किरणयुक्त सूर्य मी आहे. मरुद्गणामध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रात चंद्र मी आहे. वेदानां सामवेदोऽस्मि देवानास्मि वासवः इंद्रियाणां मनश्चामी भूतानास्मस्मि चेतनः. वेदामध्ये सामवेद मी आहे, देवतामध्ये इंद्र मी आहे, इंद्रियामध्ये मन मी आहे आणि जीवांमध्ये असलेली चेतना मी आहे. रुद्राणां शंकरास्मि वित्तेशो यक्षराक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं. सर्व रुद्रामध्ये शंकर मी आहे, यक्षराक्षस यामध्ये धनाधीश कुबेर मी आहे, वसूमध्ये अग्नी मी आहे, पर्वतामध्ये मेरू मी आहे. पुरोदसाच मुख्यमां विद्धी पार्थ बृहस्पतीं सेनानीनां महामहं स्कंद सरसामस्मि सागरः. हे अर्जुना, पुरोहितामध्ये मुख्य बृहस्पती तो मी आहे असे जाण. तो बृहस्पती भक्तीचा स्वामी आहे. सेनानायकात मी स्कंद कार्तिकेय आधीश्वर आहे आणि जलाशयामध्ये समुद्र मी आहे. महर्षणा भृगुरहं गिरां स्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. महर्षीमध्ये भृगु मी आहे, वाणीमध्ये दिव्य ओंकार मी आहे, यज्ञामध्ये मी भगवंताचा पवित्र नामाचा जप कीर्तनरूप यज्ञ मी आहे. स्थावर म्हणजे अचल पदार्थात हिमालय मी आहे. अश्वस्थ सर्ववृक्षाणां देवर्षिणा च नारदः गंधर्वाणा चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनिः. सर्व वृक्षामध्ये पिंपळ वृक्ष मी आहे, सर्व देवर्षीमध्ये नारद मी आहे, गंधर्वामध्ये देवतांचे गायक जे आहेत त्यामध्ये चित्ररथ मी आहे आणि सिद्धांमध्ये कपिलमुनी मी आहे. उच्चैश्रवसमश्वानां विद्धी मामृतं मद्भवम् ऐरावतं गजेंद्राणां नराणां च नरावतीं. तिथं घोड्यांमध्ये समुद्रमंथनामधून अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा आणि श्रेष्ठ हत्तीमध्ये ऐरावतही मीच आहे. मनुष्यामध्ये राजा मी आहे. आयुधानामहं वज्रं धेनुनास्मि कामधुक प्रजनस्मामि कंदर्पं सर्पाणामस्मि वासुकीः. शस्त्रामध्ये वज्र मी आहे, गायीमध्ये कामधेनू मी आहे, प्रजोत्पादनाला कारणाला कामदेव मदन मी आहे, सर्पामध्ये वासुकी मी आहे. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणां यर्माश्चास्मि यमः संयमतामहं. दिव्यनागामध्ये शेषनाग अनंत मी आहे, जलचर देवतांमध्ये वरुण मी आहे, पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करण्यामध्ये मृत्यूचा नियंता मी आहे. प्रल्हादास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृग इन्द्रेह वैनतेयश्च पक्षिणां. दैत्यामध्ये महाभगवत प्रल्हाद मी आहे, नियंत्रण करणाऱ्यात काल मी आहे, पशुमध्ये सिंह मी आहे, पक्षामध्ये विष्णुवाहन गरुड मी आहे. पवनः पवतास्मि रामः शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चामि श्रोतस्मास्मि जाह्नवी. पवित्र करणाऱ्यामध्ये वायू मी आहे, शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे. झषाणां म्हणजे जलचरामध्ये, मत्स्यामध्ये मगर मी आहे, वाहणाऱ्या नदामध्ये गंगा नदी मी आहे. सर्गाणां मदिरान्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्यानां वादप्रवदतामहं. हे अर्जुना, या सर्व सृष्टीचा आदी अंत मध्यही मी आहे. सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या मी आहे, विवाद करण्यामध्ये तत्वनिर्णायक सत्य मी आहे. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य अहमेव वाक्षय कालं धाताहं विश्वतो मुखः
अक्षरामध्ये अ अक्षर मी आहे, समासामध्ये द्वंद्व समास मी आहे, अविनाशी कालही मी आहे, निर्मात्यामध्ये सर्व दिशांनी मुख्य असणारा ब्रह्मदेव मी आहे. मृत्यू सर्व हरश्चाम भवश्च भविता भविष्यताम कीर्तिश्रीवार्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. सर्वांचा लय करणारा मृत्यू मी आहे आणि पुढे होणाऱ्या सर्व पदार्थांच्या उत्पत्तीला कारणही मीच आहे. स्त्रियामध्ये मी कीर्ती, श्री, वाक, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मी आहे. बृहत्साम तथा सामना गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षेषु मृतोनां कुसुमाकरः. मंत्रामध्ये इंद्राकरता गायले जाणारे बृहत्साम गान मी आहे. छंदामध्ये ब्राह्मणाकडून प्रतिदिन म्हणणारा गायत्री मंत्र मी आहे. महिन्यामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे. ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे. द्युतं छलयतास्मी तेजस्तेजस्विनामहं जयोमी व्यवसायोस्मी तत्सत्वं सत्वता सत्ववतामहं. फसवणाऱ्यामध्ये जुगारही मीच आहे. तेजस्विनाचे जनांचे तेज मी आहे. मी विजयशाली पुरुषांचा विजय आहे. साहसी निश्चयी पुरुषाचे साहस निश्चय मी आहे. बलवानचे बल मी आहे. कृष्णनाम वासुदेवोस्मी पांडवानां धनंजय मुनीनामहं व्यास कवीनां मुशनां कवी. कृष्णवंशामध्ये वसुदेव मी आहे. पांडवामध्ये मी अर्जुन आहे. मुनीमध्ये मी व्यास आहे. विचारवंत कवीमध्ये मी शुक्राचार्य आहे. दंडो दमयतास्मी नीतिरस्मी जिगीषितां मौनं चैवास्मी गुह्यानां ज्ञानवतामहं. दंड करणाऱ्याचा दंड मी, शिक्षा मी आहे. जे विजयोच्छ आहेत त्यांची नीती मी आहे. गोपनीय गोष्टीमधील मौन आणि ज्ञानीजनांचे ज्ञान मी आहे. यच्चापि सर्वभूतानां बीज तदमहम अर्जुन न तदस्ति वीनां यस्यां मया भूतं शराचरम. तसेच हे अर्जुना, सर्व सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण मी आहे. माझ्या वाचून जी असू शकेल अशी एकही स्थावर जंगम वस्तू नाही. नान्तोऽस्मी मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तद्देषु प्रोक्त विभूते विस्तरो मया. शत्रूवर विजय मिळवणाऱ्या अर्जुना, माझ्या दिव्य विभूतीला अंत नाही. माझ्या अमर्याद विभूतीचा विस्तार केवळ तुला दिग्दर्शनात सांगितलेला आहे. यद्वती भूतिमत्सत्वं श्रीमर्दुर्जितमेव वा गत्तदेवावगच्छं त्वं मम तेजोश संभवम. जी जी ऐश्वर्य व जी जी वस्तू ऐश्वर्य, सौंदर्य आणि कांती आणि प्रभाव किंवा शक्ती यांनी युक्त झाली, उत्पन्न झाली, ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे समज. अथवा बृहनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन इष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशो स्थितो जगत. परंतु हे सारे सविस्तर जाणण्याची तुला काय आवश्यकता आहे? मी माझ्या केवळ एकाच अंशाने सर्व संपूर्ण विश्व व्यापून धरून राहिलेलो आहे. इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोग नाम 10मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.